सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड 11 मे रोजी होणार। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे सभापती उपसभापती निवडण्याची जबाबदारी। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निवड होण्याची शक्यता। काँग्रेसने जनगणनेला विरोध केला। या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यात तथ्य नाही। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं प्रत्युत्तर। तर मनमोहन सिंग यांच्या काळात काँग्रेसने जनगणना केली त्यावेळी आपण केंद्र सरकारमध्ये होतो। देवेंद्र फडणवीस केंद्रात नव्हते, पृथ्वीराज चव्हाणांचा टोला। अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळ बैठक। 6 मे रोजी होळकर त्रिशक्तीनिमित्त जामखेडमध्ये चोंडी येथे बैठक। तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ उपस्थित राहणार। 600 व्हीव्हीआयपीसह 2000 लोकांच्या व्यवस्थेचं नियोजन। राज्य सरकारची भिसे कुटुंबाला मदत। जुळ्या मुलींच्या उपचाराचा खर्च सरकारनं उचललाय। मुख्यमंत्री सहायता निधीतून उपचारासाठी 24 लाख रुपये मदत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मनमानीला चाप बसणार। वाटेल ती कामं स्थानिक स्वराज्य संस्था करू शकणार नाहीत। नगरविकास खात्याच्या परवानगीनेच कामं करता येणार। राज्याची आर्थिक स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांचा निर्णय। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जनसत्याग्रह संघटनेच्या वतीने अकोला शहर बस स्थानक चौकात निषेध। दहशतवादाचा प्रतिकात्मक पुतळा जाळून रोष व्यक्त। आळंदीत माऊलींच्या 750व्या जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात। मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते सोहळ्याचा शुभारंभ। राज्यातील वारकरी संप्रदाय अलंकापुरीत दाखल। कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन कार्यकारिणीसाठी आज मतदान। एकूण 45 उमेदवार रिंगणात। सायंकाळी 5 नंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार। चंद्रपूर राजुरा हिंगणघाट शहरातून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला बेड्यात। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। आरोपींकडून 9 दुचाकी हस्तगत, अन्य 6 गुन्हे उघडकीस। पैठण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। पैठण पोलिसांकडून सापळा रचून आरोपीला अटक केली आहे। यवतमाळमधील पुसदमध्ये 17 किलो गांजासह एक जण अटकेत। 4,67,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात महिनाभरानंतर एक आरोपी पकडण्यास धाराशिव पोलिसांना यश आलंय। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून रणजित पाटील या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे। मोकाट कुत्र्याने फाडला चिमुकल्याचा जबडा। पुण्यातील शिवाजीनगर भागातील ही घटना आहे। तर 7 वर्षाच्या चिमुकल्यासोबत ही घटना घडली आहे। परभणीच्या पेडगाव रोड परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत। एकाच दिवशी 5 जणांचा चावा घेतलाय। तर परिसरात भीतीचं वातावरण। परभणीत शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग लागली। लेकीच्या लग्नासाठी ठेवलेली 1.5 लाख रोकड आणि घरसामान जळून खाक झाले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। 8 दिवसात फोडलेल्या फटाक्यांमुळे जनावरांच्या कडब्याच्या गंजीला आग लागली। तर आगीत कडबा जळून खाक झालाय। जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील ही घटना आहे। धुळ्यात शिरपूर तालुक्यातील सांगली भागात 70 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय। शेतात जमिनीमध्ये प्लास्टिकच्या गोणीमध्ये गाडून ठेवला होता हा गांजा। तर पोलिसांकडून एकाला अटक केली आहे। यवतमाळच्या पुसदमध्ये सापळा रचत पोलिसांनी जप्त केली देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसं। एकूण 18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। तर आरोपीला पोलिसांकडून बेड्या ठोकलाय। सांगलीत धूम स्टाईलनं सोन्याचे दागिने लंपास केलेल्या 2 चोरट्यांना 4 तासात जेरबंद केलंय। चोरट्याकडून 13 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। तर वृद्ध ध्यानचंद सकळे यांचा वाहन चालक चोरीतला मुख्य सूत्रधार। जयस्वाल वाईन शॉपला भीषण आग। वाशिम शहरातील ही घटना आहे। तर आगीत दुकानाचं मोठं नुकसान। चंद्रपुरात वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला। शेतकऱ्याला 200 मीटर फरफटत नेल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू झाला। तर चिचपल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत पिंपळखुटा राखीव वनक्षेत्रातील ही घटना आहे। तर रात्री शेतात गेला असताना दबा धरून बसलेल्या वाघाची शेतकऱ्यावर झडप। शिरूरच्या रांजण गावात बिबट्याच्या कुत्र्यावरती हल्ला आहे। तर वारंवार हल्ले होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद। पोहण्यासाठी कॅनॉलमध्ये उडी मारताना मोटरीचा शॉक लागून एका युवकाचा मृत्यू झालाय। मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील ही दुर्दैवी घटना आहे।
एलओसीवर पाकड्यांचा कुरापती सुरू. सलग 9व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन. कुपवाडा, उरी आणि अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार. भारतीय जवानांकडून पाकड्यांना चोख प्रत्युत्तर. पाकिस्तानला चीनची मदत. चीन 40 रणगाड्यांची पहिली खेप कराचीला पाठवणार. पाकिस्तानला चीनकडून VT-4 जातीच्या रणगाड्यांची मदत असल्याचं सूत्रांची माहिती आहे. पाकिस्तानकडून बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीची शक्यता आहे. पाकिस्तानची या आठवड्यात जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर येते. जर भारताने सिंधू नदीचं पाणी रोखलं तर पाकिस्तान भारतावर हल्ला करेल. पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफचा इशारा. पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर डिजिटल स्ट्राईक. शहाबाज शरीफच्या युट्यूब चॅनलवर भारताची बंदी. 16 प्रमुख पाकिस्तानी युट्यूब चॅनलवर बंदी तर अनेक प्रसिद्ध पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर ही बंदी घालण्यात आली आहे. सांगलीत ख्रिस्ती समाजाकडून पहलगाम हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येतोय. कॅन्डल मार्च काढून हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण. मणिपूर हिंसाचाराला 2 वर्ष पूर्ण. मणिपूर राज्यात हाय अलर्ट. मेईतेई कुकी संघटनाकडून बंदची हाक तर 3 जिल्ह्यांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था. 10,000हून अधिक सैनिक तैनात. यवतमाळमध्ये खरीप हंगामासाठी बैलांना प्रशिक्षण. नव्या बैलासोबत जुन्या बैल जोडून नांगर वखर गाडी चालवण्याचं बैलांना प्रशिक्षण. यंदा माऊलींच्या पालखीचे 19 जूनला प्रस्थान होणार. 19 जूनला रात्री 8च्या सुमारास वाजत गाजत माऊलींच्या पालखीचं समाधी मंदिरातून प्रस्थान होणार. 5 जुलैला पालखी सोहळा पंढरीत दाखल होणार. राज्यात पुढील 7 दिवस काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. आज आणि उद्या कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा. उत्तर भारतात अवकाळी पावसाचा कहर. खराब हवामानामुळे 200हून अधिक विमानांना उशीर तर दिल्लीत वर्दळीच्या रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात 10 जणांचा मृत्यू. महाराष्ट्रात आठवडाभर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा. पुण्यातील शेतकऱ्यांची पीक कर्जफेडीला सुरुवात. आतापर्यंत 80% शेतकऱ्यांनी कर्ज परतफेड केली आहे. कर्जासह पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम परत करण्याचा बँकेचा निर्णय. पुण्यात एक गाव एक पोलीस योजना सुरू. गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी योजना तर महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून योजनेला सुरुवात. पुण्यातील 1574 गावं आणि वाड्या वस्त्यांवर पोलीस पोहोचणार. मुंबईत रेल्वेवर रविवारी कोणताही मेगा ब्लॉक नाही. नीट परीक्षेमुळे मेगा ब्लॉक रद्द. नीट परीक्षा 4 मे रोजी रविवारी होत असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ब्लॉक न घेण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय. सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडी. काही केल्यास सुटेना. उड्डाणपूल सुरू झाल्यानंतरही वाहतूक कोंडी कायम. नव्याने सुरू झालेल्या उड्डाणपुलावर मोठी वाहतूक कोंडी. छत्रपती संभाजीनगरमध्ये विवेकानंद महाविद्यालयात प्रसिद्ध साहित्यिक अय्यूब पठाण लोहगावकर यांच्या गोदाकाठचे गावकूस या ललित शेख संग्रहाचे प्रकाशन तर संस्थेचे सहसचिव श्रीमंतराव शिसोटे आणि अध्यक्ष अक्षय शिसोटे यांच्या हस्ते प्रकाशन. बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांच्या आईचं काल सायंकाळी निधन झालंय. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते तर सकाळी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीनं 2 दिवसाचं आंदोलन. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा तीव्र आंदोलन करू. जळगावमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ विविध क्षेत्रातील 100हून अधिक संघटनांचा मुकमोर्चा. मुकमोर्चामध्ये 2000हून अधिक जळगावकर नागरिकांचा सहभाग. मुंबई पालिकेची निवडणुकीच्या तयारीची सुरुवात. निवडणुकांविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल तर याचिकेवरील सुनावणी मंगळवारी 6 मे रोजी होणार. 6 मे रोजी पालिका निवडणुकीच्या तारखेची स्पष्टोक्ती होणार. शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी डिजिटल प्रणाली. कृषी योजनांची माहिती मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅग प्रणाली योजना तर शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी कृषी विभागाचं आवाहन.
गोव्यातील शिरगावमध्ये श्री लईराई यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी. पुणे पोलिसांच्या लॉज मालक आणि चालकांना सूचना. लॉज परिसरात एचडी आणि नाईट विजन कॅमेरे लावण्याच्या सूचना. संशयित आढळून आल्यास पोलिसांना कळवण्याचे आदेश. वर्ध्याच्या कारंजा पोलीस ठाण्यातील 2 कर्मचारी निलंबित. वादग्रस्त महिला पोलीस आणि पुरुष पोलिसांचं निलंबन. पोलीस अधीक्षकांची धडक कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.